आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत। ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। खरं म्हणजे आपल्या आवास प्लस मध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे। आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू। त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय। मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान जी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी। तर नमस्कार मित्रांनो, इथं पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला काही महत्त्वाचे निकष मी सांगणार आहोत। महत्त्वाचे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला आता घरकुल यादीमध्ये तुमचं नाव लवकरात लवकर इथं येणार आहे। तुमचं घरकुल आलं नसेल तर, कारण की माहिती आहे महाराष्ट्रासाठी तब्बल नरेंद्रजी मोदीने 20 लाख घरकुलाचं तिथं काय आता परवानगी दिली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण 1 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे आणि ग्रामीण आणि शहरी या दोघांसाठी पण आहे। आणि ग्रामीण लोकांना पैसा किती मिळणार आणि शहरी लोकांना पैसा कधी मिळणार आहे, किती मिळणार आणि त्याच्यामध्ये वाढ पण झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगणार आहे ही योजना कोणी सुरू केली आहे। हे PMAYGचे उद्दिष्ट सर्व बेघर कुटुंबांना आणि कच्चा आणि पाहू शकता मोडकळीस असलेल्या घरात, म्हणजे जो कच्चं घर आहे, मातीचं घर आहे, ज्यांचं घर मोडलेलं आहे, त्या घरांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे राहण्याची मूलभूत नाही आहे, त्यांचे पक्के घर नसून तिथं काय पक्के घर करून देण्यात येणार आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पक्के घर आता कोण करून देणार, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजनेमार्फत तुमचं काय जे घर तुमचं आता पक्कं घर होणार आहे। यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, काय नाही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहोत। इथं पाहू शकता PMAYG ग्रामीण पाहू शकता ग्रामीण घरांची कमतरता दूर करते आणि भारतातील माहिती आहे सर्व नागरिकांना आता सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की म्हणजे तुम्हाला सर्वांना आता तिथं काय ज्यांना घर नाही आहे, जे बेघर आहेत, त्यांना पण आता घरकुल मिळणार आहेत। इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरांचा किमान आकार इथं 2 पॉईंट म्हणजे 25 चौरस मीटर आहे। 27 सप्टेंबर 2024 पर्यंत एकूण घर पाहू शकता 2.72 कोटी उद्दिष्टापैकी 2 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत। इथं 2022 पर्यंत किती लोकांना घरकुल मिळाले आहेत पाहू शकता 2 कोटी लोकांना तिथे घरकुल देण्यात आले आहे। आणि लाभार्थी इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला आता एक पॉईंट सांगणार आहे, तो म्हणजे जे लाभार्थी आता झालेले आहेत त्या लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्वांना घरकुल देण्यात येणार। आणि ही जी घरकुल कुठून तुम्हाला भेटणार ते पाहू शकता आता ग्रामसभेद्वारे, तुम्ही फक्त ग्रामसभेद्वारे तुम्हाला स्थापित केली जाते। रक्कम थेट तुमची तिथं पाहू शकता लाभार्थी लिंक बँक खात्यात, पोस्ट ऑफिस खात्यात तुमची हस्तांतरित केली जाते। आणि PMAYG पुढील 2 वर्षासाठी म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत वाढ करण्यात आली आहे। ती तुमच्या घरकुलाची वाढ होती ती आता तुमची जी कमी होती त्याच्यामध्ये वाढ पण झाली आहे। ती योजनेमार्फत म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत तुम्हाला तिथं काय केंद्र व राज्य निधी वाटपाचे प्रमाण इथं पाहू शकता प्रमाण किती आहे 60 ते 40 प्रमाण आहे। ते पाहू शकता 60% असे प्रमाण किती आहे 60 ते 40% असे काय त्याच्यामध्ये प्रमाण झाले आहेत। योजनेअंतर्गत प्राप्त
उद्दिष्टांच्या 60 उद्दिष्टांनुसार जाती व अनुसूचित जाती जमाती ST SC व ST ऑदर्स किती जाती आहे तिथं 25% अल्पसंख्याक जातींना तिथं काय घरकुल देण्याचे काम इथं भारत सरकारने तिथं केले आहेत. त्यामुळे तुम्हाला काय सर्वांना आता घरकुल मिळणार आहे आणि 25% जाती कोणत्या अल्पसंख्याक जातींना मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे माझे 5% जाती व जाती याच्यामध्ये कोणत्या घेतलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला इथं सांगणार. इथं पाहू शकता महत्त्वाचे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाच पॉईंट इथं आहे. संपूर्ण उद्दिष्टांच्या पासून दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव जागा किती आहेत 5% जागा इथं काही दिव्यांग लोकांसाठी आहेत. लाभार्थ्यांची निवड 1/8/2016 रोजी इथं पाहू शकता मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक आर्थिक व जातीची पाहू शकता SCC म्हणजे पाहू शकता SSC 2011 माहितीनुसार आधारित सन 2018 आणि 19 मध्ये इथं पाहू शकता आपला सर्वांचे आधारे ग्रामसभेमार्फत तयार केले आणि कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी PWL मधून होते. तर महत्त्वाचे म्हणजे तुमची जी यादी आहे तुमचे नाव आहेत ते तुमच्याकडून सुरुवात होते तुम्ही ग्रामपंचायतद्वारे सुरुवात होते. उद्दिष्ट पाहू शकता इथं उद्दिष्ट पण तुम्ही पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे 2024 पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना आणि ग्रामीण भागातील अस्थिर आणि मोटकळीस ज्यांचे घर मोडलेले अस्थिर घरं आहेत त्यांची सर्वांचे घर आता इथं काय होणार आहेत. आता घरांच्या राहणाऱ्या मूलभूत विविधतासंग एक पक्के घर उपलब्ध करून देणे हे ग्रामीण भागातील 1 कोटी कुटुंबांना त्यात समावेश करणे हे त्यांचे तात्काळ उद्दिष्ट आहे. 2016, 2017, 2018 आणि 2019 अशी 3 वर्ष जे बेघर आहेत किंवा अस्थिर जीर्ण घरांचे इथं पाहू शकता बेघर आणि जीर्ण घरांचे ज्यांचं घर मोडलेलं आहे ज्यांचं मातीचं घर आहे त्या घरामध्ये ते राहत असून लाभार्थ्याकडून स्थानिक साहित्य डिझाईन आणि प्रशिक्षण आणि पाहू शकता गवंडी वापरून उच्च दर्जाचे घरे बांधण्यासाठी अभिसरणद्वारे गृहनिर्माण दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. आता महत्त्वाचे मी तुम्हाला फायदे सांगणार आहोत. सर्वात महत्त्वाचे फायदे काय आहेत ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. फायदे सर्वात महत्त्वाचे सर्वात जास्त फायदे तुमचेच आहेत आणि फायद्यांचा इथं पाहू शकता तुम्हाला आता इथं पैसे किती रुपये मिळणार तिथं किती पाहू शकता फायदे. सपाट भागांसाठी प्रति युनिट तुम्हाला 1,20,000 रुपये आर्थिक सहाय्य आणि डोंगर भाग अवघड आणि क्षेत्र IAP जिल्ह्यासाठी हिमालय राज्यासाठी ईशान्येकडे राज्य आणि जम्मू आणि काश्मीर याद्वारे तुम्हाला माझे युनिट तुम्हाला माझे 1,30,000 रुपये तिथं देण्यात येते. आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला किती रुपये मिळत होते आतापर्यंत 1,20,000 रुपये. आता तुम्हाला माहिती आहे का कमी व्याजाचे घेऊन अनुदानासाठी पात्र कमाल मूळ रक्कम तुम्हाला आता 2 लाख आहे. घराचा किमान आकार तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला 2 लाख रुपये तब्बल आता मिळणार आहे. घराचा किमान आकार तुम्हाला 25 चौरस मीटर असेल ज्यामध्ये स्वच्छ अन्न शिजवण्यासाठी समर्पित क्षेत्र आणि समाविष्ट असलेले स्वच्छ मिशन ग्रामीण आणि SBMG सह कार्य करून तुम्हाला माहिती लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी तुम्हाला तब्बल 12,000 रुपये तिथं काय आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यात आर्थिक मदत आता मिळणार आहे. हे तुम्हाला क्लिअर पाहू शकता तुम्हाला 12,000 रुपये तब्बल तुम्हाला आता काय आहे ओनली फक्त तुम्हाला शौचालयासाठी तिथं मिळणार आहे. तिथं पाहू शकता 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि त्या 12,000 रुपयामार्फत तुम्ही काय करू शौचालय तिथं बांधू शकता आणि तुम्ही शौचालय बांधल्यानंतर मला तुमच्या खात्यामध्ये 12,000 रुपये तब्बल तिथे मिळणार आहे. अभिसरणद्वारे लाभार्थी 95 दिवसांसाठी तुम्हाला पाहू शकता 95 दिवसांसाठी 90.95 प्रति दराने अनुकूल मंजूर ग्राम रोजगार सेवक आहे प्रशिक्षण म्हणून रोजगार मिळवण्याचा अधिकार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत तुम्हाला प्रत्येक घरात LPG कनेक्शन देण्यात आता येणार आहे उपलब्ध करून देणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला घर तर आता मिळणार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला LPG पण मिळणार आहे. एक्झाम्पलसाठी LPG गॅस म्हणजे तुम्हाला माहिती आहे का गॅस कनेक्शन मिळणार आहे. याच्यामार्फत तुम्हाला LPG कनेक्शन मिळण्यामार्फत तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये काय काय आता मिळणार आहे. LPG कनेक्शन तर तुम्हाला उपलब्धच आहे इथं पाहू शकता आणि देण्याच्या मार्फत पाण्याचा इथं पाहू शकता पाण्याच्या पाईप्स वीज जोडणी स्वच्छ आणि कुशल अन्न शिजवणे इंधन म्हणजे तुम्हाला कनेक्शन एवढे तुम्हाला योजनेमार्फत तुम्हाला तिचा फायदा होण्याचा आता काय तुम्हाला जे भारत सरकार म्हणजे नरेंद्रजी मोदी योजना काढलेली आहे त्यामार्फत सर्वात जास्त तुमचा फायदा होणार आहे. जोडलेले
इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला पैसे तिथे दिले जातात. असा अर्ज करावा. अर्ज कसा करायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहोत. तसं डॉक्युमेंट्स काय लागणार आहे ते पण तुम्हाला इथे मी क्लिअर सांगणार आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही वाचण्यात अडचण झाली असेल किंवा माहिती सांगण्यात अडचण झालेली आहे किंवा तुम्हाला माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हा व्हिडिओ आता तुम्ही एकदा रिपीट करून पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटले तर. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं पाहू शकता, सर्वात महत्त्वाचं इथं पाहू शकता PM आवास योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट्र. योजना का नाम म्हणजे योजना नाव काय आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAYG. संबंध विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार. आता इथं पाहू शकता महाराष्ट्र लाभार्थी. इथं पाहू शकता महाराष्ट्र के ग्रामीण क्षेत्र के नागरिक, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असायला हवे तरच तुम्हाला घरकुलचा फायदा होऊ शकतो. अनुदान राशी इथं पाहू शकता, अनुदान राशी किती आहे तुम्हाला, मैदानी तुम्हाला किती क्षेत्र केली तुम्हाला 1,20,000 रुपये, ग्रामीण क्षेत्र केली मैदानी राशी मध्ये पाहू शकता, आणि ग्रामीण लोकांना किती मिळणार 1,30,000 रुपये. योजना की श्रेणी केंद्रीय सरकारी योजना. ही योजना कुठे केंद्राची योजना आहे. महाराष्ट्र ग्रामीण लिस्ट देखने के लिए प्रक्रिया. तुम्ही काही तुमचं नाव किंवा काही योजनेच्या मार्फत तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही काय ऑनलाईन पाहू शकता. राज्य फक्त महाराष्ट्रासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. वर्ष 2024. आता 2024 पर्यंत जर ज्यांचे घरकुल झालेले आहेत त्यांना तिथे 1,00,000 रुपये, 1,30,000, 1,40,000 पर्यंत पैसे मिळाले आहेत. आता तुम्हाला तब्बल 2,00,000 रुपये तिथे मिळणार आहेत. आता काय आहे ही योजना कोण चालू केली, त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे आणि तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट पण पाहू शकता PMYGNICIN.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता, इन्फॉर्मेशन पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता, सर्वात महत्त्वाचं काय आहे, प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र के लिए आवश्यक कागदपत्रे. जर तुम्हाला ही योजनेचे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे आहेत, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणते लागू शकतात हे पण तुम्ही इथं पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्र तुम्हाला आवश्यक कागदपत्र महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथं सर्वात महत्त्वाचं कागदपत्र कोणते आहेत इथं बघू शकता. सर्वात महत्त्वाचं आहे आधार कार्ड. इथं बघू शकता आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, कारण कुठलीही योजना असो त्यामार्फत महत्त्वाचं तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथं काय लागतं त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड तिथं द्यावंच लागतं. इथं आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं, आधार कार्ड जमा करावं लागेल. नंबर 2चा आहे इथं फोटो. तर माझा पासपोर्ट असो किंवा कोणता फोटो तिथे ॲड करायचा आहे. लाभार्थी का इथं बघू शकता लाभार्थी का नोकरी कार्ड या नंबर. तर इथं बघू शकता नोकरी कार्ड या नंबर. इथं बघू शकता बँक खाते पासबुक तिथं लागणार आहे, कारण की तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी स्वच्छ भारत एशियम पंचवीस संख्या इथं बघू शकता ते पण तुम्हाला द्यायचं आहे. आणि मोबाईल नंबर, तो जो तुमचा मोबाईल नंबर असतो तिथं द्यायचा आहे, कारण की माहिती आहे का एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावं लागेल आणि तुम्हाला काय आहे याच्यामध्ये लाभ घेण्यास तुम्ही सुरुवात पात्र ठरू शकता. त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील, कारण की तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ लंबा बनवण्याचं कारण पण होत आहे आणि याच्यामध्ये काही वाचण्याचं काही क्षमता गडबड होत आहे. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट करायचं. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले असेल तर मी तुम्हाला माफी मागू इच्छितो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल ते मला कमेंटद्वारे कळवा. मी तुम्हाला काही तुमच्या काही महत्त्वाचे अपडेट असतील काही त्याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नाही ते तुम्हाला कमेंटद्वारे सांगण्याची कोशिश करणार आहोत. त्याकरता तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे, चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा, कारण की व्हिडिओ आणि नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी डॉक्युमेंट सांगितले, कारण की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता कुठलाही गरीब कुटुंब असो किंवा मिडल क्लास कुटुंब असो ज्यांचं घरकुल झालेलं नाही आहे, ज्यांच्यापाशी घर नाही, ज्यांचं मातीचं घर आहे किंवा ताट्यांचं कुळाचं घर आहे, सर्वांना घरकुलामध्ये आता काय आहे सर्व योजनेमार्फत, जसं की काही लोकांनी रमाई योजनेमार्फतचा फायदा घेतलेला आहे त्यांना आता घरकुल मिळालेला आहे. आणि काही लोकांना आता काय आहे नरेंद्रजी मोदी योजना काढली प्रधानमंत्री आवास योजना, कारण की माहिती आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला आता तब्बल या पैशांमध्ये पण वाढ होणार आहे. वाढ कशी होणार आहे, तुम्हाला आता 1,20,000 रुपये ते 1,30,000 रुपये मिळत होते, तुम्हाला तब्बल 2,00,000पर्यंत आता अनुदान तिथं देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही योजना काढलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये नळ फिटिंग पण त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शौचालय पण येणार, शौचालयाचे वेगळे पैसे तिथून मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला माहीत नळ फिटिंगच्या गॅस कनेक्शन तुम्हाला उज्ज्वला गॅसमार्फत तुम्हाला तुमचं घरकुल झाल्यानंतर तुम्हाला उज्ज्वला गॅसमार्फत तुम्हाला तिथं कनेक्शन पण फ्री मिळणार. तुम्हाला तब्बल म्हणजे 2-2.5 लाखापर्यंत तुम्हाला तर काय आहे तिथं लवकरात तिथं तुमचा फायदा होणार आहे, कारण की 2025मध्ये एकाही कुटुंबाचं घर तिथं आता तुम्हाला काय पक्क घराशिवाय राहणार नाही, कारण की सर्वांना या योजनेमार्फत सर्वांना लाभ मिळणार. कारण की नरेंद्रजी मोदी आता ज्या पण योजना आणणार ते गरीब कुटुंबांना असो किंवा मिडल क्लास लोकांसाठी सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात चांगल्या योजना आणणार, कारण की घरकुल हे सर्वात महत्त्वाचं एक साधन झालेलं आहे आणि लोकांना घरकुलची सर्वात जास्त आवश्यकता आहे. आणि नरेंद्रजी मोदी ही योजना खूप जास्त राबवत आहेत. महाराष्ट्रासाठीच नव्हे तर सर्व भारतामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व लोकांना आता इथं काय लाभ घेण्यास आता काय पात्र ठरत आहेत, कारण की महाराष्ट्रासाठी तब्बल किती घरकुल आले आहे 20 लाख घरकुल दिलं. आता काय आहे आपले देवेंद्रजी फडणवीस यांनी काय केलं, आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता घोषित केले आहेत, कारण की नरेंद्रजी मोदींनी महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख घरकुलाची यादी
तिथं नोंदणी आली आहे. कारण की महिलांसाठी पण आता जे विधवा महिला आहेत किंवा काही महिलांसाठी ते घरकुल बांधू शकत नाही, काही लोकांसाठी माहिती आहे का, जे लोक कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी पण आता योजनेमार्फत तुम्हाला घरकुल तिथं काय देण्यात येणार आहे. आणि जे कामगार लोकांसाठी लवकरात लवकर आता जी घरकुलाची यादी आहे ती आता लवकरात लवकर लागणार आहे. कारण प्रत्येक गावामध्ये जी ग्रामपंचायतद्वारे ते तुमचं घरकुल तिथं ठरणार आहेत. कारण की माहिती आहे का, ज्यांचं पण घरकुल आहे ती ग्रामपंचायत ठरवणार आहे. आणि तुम्हाला तब्बल आता तुम्हाला किती रुपये मिळणार, तुम्हाला 2 लाखापर्यंत तिथं काय सबसिडी थ्रू तुमचं तिथं घरकुल तिथं बांधण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वात लवकर हा व्हिडिओ ज्यांना शेअर करता येईल लवकरात लवकर शेअर करा. कारण की या योजनेचा लाभ सर्वच कुटुंब घेऊ शकतील आणि सर्वच कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, नरेंद्रजी मोदींचे जेवढे तुम्हाला उपकार असतील ते लवकरात लवकर तिचा फायदा तुम्ही घेऊन घ्या. कारण की माहिती आहे का, नरेंद्रजी मोदींची योजना काढली आहे ते सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमच्यासाठी आहे किंवा तुमच्या जे परिवारासाठी आता तिथं फायदा होणार आहे. मग तुम्हाला सर्वच काही आता मोफत मिळेल. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओला शेअर करायचं आणि चॅनलवर नाही सबस्क्राईब करा. कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ फक्त तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर मिळत असतात. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.